होर्मुझमधील इराणी नाकेबंदी यशस्वी झाल्याचं ट्रम्प म्हणालेत। अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याची स्पर्धा सुरू आहे असं देखील ट्रम्प म्हणालेत। अनेक देशांची जहाजं तेलासाठी अमेरिकेत आलेत। टेक्सास आणि लुइझियानामध्ये तेलाचे टँकर दाखल झाल्याचं ट्रम्प म्हणाले। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक प्रचाराचा अखेरचा दिवस। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बारामतीत प्रचाराची सांगता सभा। सुप्रिया सुळेही सभेला हजेरी लावणार। साताऱ्यात लोकांच्या मनात जिल्हा परिषद अध्यक्ष सेनेचाच उपमुख्यमंत्री शिंदेंची गर्जना। जिल्हा परिषदेतल्या घडामोडींवर योग्य वेळी बोलेन, किसी को छोडता नहीं, शिंदेंचा इशारा। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ आज महायुतीचा जनआक्रोश मोर्चा। वरळी डोम इथे मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री संबोधित करणार। मोर्चात 10 ते 15 हजार महिलांच्या उपस्थितीची शक्यता। जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी शिक्षक आजपासून बेमुदत संपावर। शासकीय कार्यालयात मोठा फटका बसणार। एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांची 2 दिवसांपूर्वी मुंबईत भेट। शिवसेनेनं विधान परिषदेची ऑफर दिल्याचा कडूंचा एबीपी माझाकडे दावा। आज बच्चू कडू भूमिका जाहीर करणार। टीसीएस प्रकरणामध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरून तरुणींचा दररोज अश्लील मेसेजद्वारे विनयभंग। ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावानं किंवा हिंदू मुलींच्या भावना दुखावतील अशा पद्धतीनं सेट होत असल्याचं उघड। नाशिकच्या तपोवनसह गंगापूर रोडवरील वृक्षतोडीचा मुद्दा ऐरणीवर। आज पर्यावरणप्रेमी महानगरपालिकेवर मोर्चा काढणार। मनसेचा मोर्चाला पाठिंबा। धमक्या देत असाल तर चर्चा नाही, इराणचा स्पष्ट नकार। बुधवारपर्यंत करार केला नाही तर इराणवर बॉम्बचा वर्षाव। ट्रम्प यांची धमकी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।